आजच्या प्रार्थनेला उपस्थित प्रार्थनाप्रिय उपासक उपासिका भक्तिमती माता भगिनी मित्र हो, हा सामुदायिक प्रार्थनेचा तुमचा जो उपक्रम आहे हा सर्वोत्कृष्ट असा उपक्रम आहे। आजचा दिवस फार भाग्यशाली आहे की आज आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी यांचा जन्मदिवस आहे, वाढदिवस आहे। परंतु ते वाढदिवस साजरा न करता संस्कार दिन म्हणून साजरा करतात आणि तो संस्कार दिन आज गुरुदेव सेवाश्रम नांदुरा इथं फार भव्य दिव्य मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आणि वेगवेगळ्या समाज उपयोगी कार्यक्रमांना तो साजरा होत आहे। त्याच निमित्तानं का होईना आज आपली या ठिकाणी सर्वधर्मीय सामुदायिक प्रार्थनाची विश्वाला शांतीचा संदेश देणारी प्रार्थना आपण सर्वजण इथं करताय, हा फार मला आज आनंदाचा होत आहे। आमचे वत्पाळ दादा ही सर्व मंडळी यांनी मला अनेक वेळा सांगितले की आम्ही दर एकादशीला जसा आमचा नियम आहे तसंच काही ठिकाणी दर रविवारी सुद्धा आम्ही प्रार्थनेचं नियोजन सुरू आहे आमचं, आणि आज ते प्रत्यक्षात पाहण्यात आलं। आणि तुम्ही सर्व बालमंडळी स्त्रिया सर्व पाहून मला फार आनंद वाटला, कारण आजचा दिवस म्हणजे हा संस्कार दिन म्हणून आपण साजरा करतो। पूर्ण भारतभर हा संस्कार दिन म्हणून साजरा केला जातो, कारण या ज्ञानाची उत्पत्ती म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जगाचं भ्रमण केलं। भारत नाही तर भारतासारखे अनेक देशामध्ये महाराज गेले आणि जात असताना या जगामध्ये जेवढे पंथ संप्रदाय धर्म असतील त्या सर्वांचा अभ्यास केला, त्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्या सर्व अभ्यास केल्यानंतर जो सार निघाला तो सार म्हणजे ही सामुदायिक प्रार्थना। महाराज एका ठिकाणी सांगतात, हा माझा चिन्ह विचार हा सर्व धर्मग्रंथांचा सार, त्या महात्म्यांची त्या संतांची तळमळ अपार त्याची वर्म कथित। जे महापुरुष होऊन गेले, महात्मे होऊन गेले, संत होऊन गेले, त्या सर्वांनी जे काही तळमळ केली या समाजाच्या उद्धारासाठी, या जगाच्या शांतीसाठी, त्या सर्वांचं वर्म म्हणजे ही सामुदायिक प्रार्थना। आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनंतर कोण होतं तर गीताचार्य तुकाराम दादा। गीताचार्य तुकाराम दादा यांनी वसा चालवला तुकडोजी महाराजांनंतर, आणि गीताचार्य तुकाराम दादा गेल्यानंतर जर या प्रणालीचा वसा जर कोणी चालवत असेल आजच्या घडीला तर ते आहेत परमपूज्य आचार्य हरिभाऊजी वेरुळकर गुरुजी, आणि त्यांचा आज वाढदिवस, आजचा जन्मदिवस, हा संस्कार दिन आहे। आणि तुम्ही मुलं जे इथं प्रार्थनेमध्ये येऊन उत्कृष्ट अशी प्रार्थना म्हणता, पाठ जरी नसली तरी पाहून म्हणता, काही जणांच्या पाठही झाली असेल, तर हे संस्काराचे धडे इथं या सर्व सज्जनांच्या माध्यमातून तुमच्यावर पडतात। कारण महाराजांनी ग्रामगीतेत लिहून ठेवलं, आजचे सान सान बालक उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, गावाचे समाजाचे देशाचे पांग फेडतील उत्तम उत्तम गुणांनी। म्हणजे काय, ज्या आईवडिलांना वाटत असेल की आपल्या मुलानं आपल्या मुलीनं आमचे पांग फेडावे, आम्ही त्यांच्यावर जे काही संस्कार केले, जे काही त्यांना लहानाचं मोठं केलं आणि त्यांच्याकडून जी अपेक्षा असते आपल्याला पांग खेळण्याची, ते फक्त उत्तम गुणांनी पांग फेडल्या जातात, अवगुणाने कधी पांग फेडल्या जात नाही। म्हणून यांच्यावर गुण, चांगले गुण टाकणं आवश्यक आहे। कारण महाराज सांगून गेले एका ओळीमध्ये, या कोवळ्या कळ्या माझी लोपले रवींद्र ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रकटतील समाजी शेकडो महापुरुष। यांच्यामध्येच रवींद्रनाथ टागोर आहेत, शिवाजी महाराज आहेत, ज्ञानेश्वर माऊली आहे, महात्मा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहे, अहिल्यादेवी होळकर आहे, जिजाबाई आहे, यांच्यामध्येच आहे। परंतु त्यांच्यामधले हे सर्व महापुरुष हे आपल्याला संस्काराने विकसित करावं लागतील। त्यांच्यावर संस्कार टाकणे म्हणजे काय तर ही सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, हरिपाठ, काकळा, सत्संग, भजन, कीर्तन, प्रवचन, भागवत
ह्या ज्या काही प्रणाल्या सुरू आहेत, ज्या समाजाच्या देशाच्या प्रगतीसाठी आहेत आणि ज्या ज्या लोकांना वाटून राहिलं की मी सुधारलं पाहिजे, माझे मुलं सुधारले पाहिजे, माझं घर सुधारलं पाहिजे, माझा समाज सुधारला पाहिजे, माझा देश सुधारला पाहिजे, ते सर्व लोक अशा चांगल्या उपक्रमामध्ये सहभागी होतात. तुम्ही इथं जे येता ते तुमचं एका जन्माचं पुण्य नाही आहे, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. आता आपण एवढेच जण आलेला, हे आजूबाजूचा जे लोक आहे यांना बंधन आहे का येण्यासाठी? नाही, सकळाच येथे आहे अधिकार, सर्वांना इथं येऊन बसण्याचा अधिकार आहे. महाराज तर एवढे बोलून गेले कि आओ कोई भी पंथी, आओ कोई भी धर्मी, देशी विदेशियों को खुला है मंदिर ये हमारा, सबके लिए खुला है मंदिर यह हमारा. येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, किती आनंद या झोपडीत माझ्या. तर महाराजांनी जे काही ही प्रणाली लावून दिलेली आहे त्याच्यामध्ये उत्कृष्ट असा तबला वादन होते, हार्मोनियम वादक होते, टाळ वाजवल्या जाते, गीत गायनाची प्रणाली आहे. हे सर्व या जुन्या गुरुदेव भक्तांच्या माध्यमातून गोपाळनगरमध्ये जो हा विचार सुरू होता, तो विचार याच्या फांद्या वेगवेगळ्या ठिकाणी पसराव्या म्हणून अनेक लोक त्या दृष्टीने प्रयत्न करत असतात. चोपडेबाचा मया असं हे मंदिर, आणखी 2-3 ठिकाणी आणखी प्रयत्न सुरू आहेत. तर तुमचं आणि हे माझं भाग्य आहे की आपल्याला ही प्रार्थना करायला मिळते. आणि आता वेळ गमवायचा नाही, महाराजांनी सांगितलं की कोणताही वेळ न गमावता जे प्रेमी माझी म्हणवी ती त्या प्रेमाची मम सांगणी, लागा प्रचारा सत्वरी आता पुरे ही बोलणी. तो दास तुकड्या ही तुम्हा निर्वाणीची दे सूचना, आणि उठा आर्य पुत्रा झडकरी कर सामुदायिक प्रार्थना, कर सामुदायिक प्रार्थना. आता कोणताही काळ वेळ न गमावता लगेच निघा, बसलाच कशाला आळशी बनायला, चल पुढं देशाचं काम करायला. आता उठो जवानो करके बताओ, कहने के दिन अब गए गए. आता बोलायचे दिवस नाही आहे तर करायचे दिवस आहे. महाराजांनी जी ग्रामगीता लिहिली त्याच्यामध्ये महात्मा फुलेंचा फोटो घेतलेला आहे आणि त्या फोटोच्या खाली ओवी लिहिलेली आहे, लाखो बोलो क्या होणं ही थोर, एकची माझा कर्तबकार. हे वचन पाळून सुंदर गाव सुधारावे कार्याने, देश सुधारावा कार्याने, समाज सुधारावा कार्याने. आता बोलणारे एका इकडे राहतील आणि करणारे एका इकडे आहेत. आणि करणारे म्हणजे काय तर हे सामुदायिक प्रार्थनेचा आचरण. सामुदायिक प्रार्थना ही फार शिस्तीमध्ये झाली पाहिजे. तुम्ही सर्व शिस्तीमध्ये करतात जवळपास, थोडंफार इकडे तिकडे जे काय होते त्याच्यामध्ये तुम्ही सुधारणा करसाल असं अपेक्षित आहे. सुधारणा करण्यासारखे काही प्रकार असे आहेत की मध्ये मध्ये काही जण टाळ्या वाजवतात, त्या टाळ्या वगैरे वाजवायच्या नाही आहे, कारण हा समाधी योग आहे. सूचक ज्यावेळेस सूचना देतो, सूचना अशी असते की आपल्या पाठीचा कणा ताट करून, दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून, दोन्ही नेत्र बंद करून मौन प्रार्थनेस करावी सुरुवात. हे ज्यावेळेस सूचना होते त्यावेळेस हे हात आपले गुडघ्यावरच राहिले पाहिजे शेवटपर्यंत. ते गुडघ्यावरचे हात उचलून मध्ये मध्ये असं टाळ्या वाजवायच्या नाही, कारण आपण समाधी योगामध्ये असतो. महाराजांनी जे सांगितलं की छोडे नाही घर बार पर, हो मस्त गुरु चरणार में. आपल्याला घरदार सोडायचं काम नाही आहे. गुरुदेवाच्या चरणावर आपण जे इथं सामुदायिक प्रार्थना करू राहिलो आणि जे कैलासामध्ये पर्वतावर जे लोक ईश्वराचं ध्यान करू राहिले ते तिथं जे करू राहिले आणि आपण इथं जे करू राहिले हे याला सारखंच महत्त्व. आज जो महापर्व महाकुंभ जे सुरू आहे त्या महाकुंभामध्ये जे काही साधू लोक आलेले आहेत, जे काही संन्यासी लोक आहेत ते ईश्वराचं ध्यान करत असतात. हजार वर्षाचे लोक आहेत तिथं, एक हजार वर्ष आयुष्य आहे त्यांचं. या आपल्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 1400 वर्षे जगलेला माणूस आपण पाहला, चांगदेव. 1400 वर्ष जगले ते. कशाच्या भरोशावर? ध्यान, साधना, तप, योग या सर्व गोष्टींना आपल्या शक्ती वाढते आणि शक्ती वाढल्यानंतर वय वाढते ना. ईश्वराचं ध्यान करतात ते तिथं जे ध्यान करतात तेच आपण इथं करतो. फक्त काय आहे, हा हो शिस्त का रंगीला मंदिर हे आम्हाला. आपला मंदिर कसं असलं पाहिजे तर शिस्तीमध्ये रंगीला असलं पाहिजे. आपसामध्ये बोलायचं नसते. काही लोक ते मृदंग वाजवत बसतात आपल्या या ठोंगायला, ते बंद करा. टाळ्या वाजवणं बंद करा आणि आपसामध्ये बिलकुलच बोलू नका. कारण तुम्ही जे इथं करत आहे
याची कोणी दखल घेत नाही अशातला प्रकार नाही. याची दखल डायरेक्ट गुरुदेव म्हणजे ईश्वर घेत असतो. आता जरी हे CCTV कॅमेरे निघले, या CCTV कॅमेऱ्यामध्ये चांगल्या गोष्टी कॅप्चर होत असतात आणि वाईट गोष्टी सुद्धा कॅप्चर होत असतात. ईश्वरानं प्रत्येक ठिकाणी CCTV कॅमेरे पहिलेच लावून ठेवले आणि त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये ही आपली पूर्ण प्रार्थना ईश्वरापर्यंत पोहोचते. ईश्वर तिथं पाहत राहतो कोण काय करू राहिलं. म्हणजे आपण इथं काही रिकामे कामं करून राहिले म्हणजे त्याचीही दखल घेतल्या जाते आणि खरोखर जे प्रार्थना करून राहिले त्याची पण दखल घेतल्या जाते. आणि प्रार्थना हा योग असा आहे, तुमचं भाग्य आहे की तुमच्या जीवनामध्ये प्रार्थना तुम्हाला करायला मिळाली. प्रार्थना करणे म्हणजे साधा विषय नाही आहे. प्रार्थना हा समाधी योग आहे. तुम्हाला हा सापडलेला फार मोठा अमृत आहे, हे फार मोठा गाभा आहे, अध्यात्मातला हा गाभा आहे आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचला